इकडे बघा, आता इथं विच विल हॅव हायर मेल्टिंग पॉइंट, बरोबर का? क्लिअर आहे शॉर्ट मध्ये. आता BeF2 मध्ये बी वर +2 चार्ज आहे, राईट. Mg वर सुद्धा कुठला चार्ज आहे? +2. आता बाय डिफॉल्ट जर तुम्ही बघितलं तर इथं F2 मायनस आहे आणि हा पण F2 मायनस आहे, म्हणजे anion सेमच आहे. anion सेम आहे ते आहे, विथ anion वर चार्ज एकच आहे निगेटिव्ह, बरोबर का? मग anion सेम आहे म्हणून आपण काय बघितला? कॅटायन. काय बघितलं आपण? कॅटायन. आता बीईचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 4 आणि एमजीचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 12. मग साईज कोणाची मोठी आहे? एमजीची. आता आपण चार्ज जर सेम आला तर कुठला फॅक्टर लावणार? साईज. साईज जेवढी साईज लहान, जेवढी साईज लहान, बघा की जेवढी साईज काय येईल? कमी कमी होईल, तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय होत जातं आपलं? वाढत जातं. मग 100% BeF2 आणि MgF2. लक्षात येते का तर? मग ह्याच्यात काय येणार बाळा? BeF2 चा कोव्हॅलंट कॅरेक्टर ही कुठली ऑर्डर झाली? कोव्हॅलंट कॅरेक्टरची ऑर्डर. कुणाचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त येतं? BeF2 चं. आणि आपण काय शिकलोय? ज्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त त्याचा MpBp कमी. मग जर MP मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर लावायची झाली तर काय येणार? BeF2, बरोबर आहे का रे? BeF2 मेल्टिंग पॉइंट ह्याचा कमी असणार कोणापेक्षा रे? MgF2 पेक्षा, राईट. आलं लक्षात? आता सोल्युबिलिटीची पण ऑर्डर लावू शकता तुम्ही. कशी लावू शकता रे? सांगा. ज्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त त्याची सोल्युबिलिटी कमी, म्हणजे सोल्युबिलिटी मध्ये काय येणार? BeF2 ची सोल्युबिलिटी कमी असणार कोणापेक्षा रे बच्चा बारडी? MgF2 पेक्षा. आलं का लक्षात? आता कलर बघा, एवढे क्वेश्चन, एवढे MCQ खतरनाक. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, नुसता अभ्यास फक्त करायचा. आता सांगा मला, इथं बघा BeF2 काय सांगितलंय मी? ज्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय येईल? जास्त, त्याचं सोल्युबिलिटी कमी, MpBp कमी, पण डार्कनेस कलरचा जास्त. मग कलरचा डार्कनेस कोणामध्ये जास्त असणार आहे? BeF2. म्हणजे BeF2 मध्ये कलरचा डार्कनेस जास्त असणार कोणापेक्षा रे? MgF2 पेक्षा. आलं का लक्षात?